त्या दिवशी सकाळी मला कामावरती जायचं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वीच माझ्या पायाला लागलं होतं आणि अजूनपर्यंत माझा पाय नीट झाला नव्हता. त्यामुळे मला चालता येत नव्हतं आणि माझी जी स्कूटी होती त्याच्यावरती पण मी कामाला जाऊ शकत नव्हते. त्याचवेळीस बाई गं, माझ्या घरी रोज कामाला कामवाली यायची. तिचे मालक घरीच होते. म्हणून मग मी त्यांना म्हटलं की ते बघ येतात का मला कामावर सोडायला. माझा नवरा तर कामासाठी परगावी असायचा. मी एक शिक्षिका होते. त्यावेळेस मात्र कामवाली म्हटली हो ते येतात. त्यांचं नाव अमोल होतं. ते मला शाळेमध्ये सोडण्यासाठी त्यांची गाडी घेऊन आले आणि मी त्यांच्या बाईकवर बसून शाळेत गेले. आता रोजच मी कामावर जायच्या वेळेस त्यांना बोलवायचे. अशातूनच माझी मैत्री झाली. पण एक दिवशी घरी मी त्यांना जेवणासाठी बोलवलं होतं. पण त्या दिवशी ते जेवणासाठी आले. पण अचानक बाई गं, माझ्या बेडरूममध्ये येऊन कसे ते चालू झाले. हळूहळू करत पूर्णपणे कसा मला आनंद देऊ लागले. मी सुरुवातीला नको म्हणत होते. मात्र मदतीच्या बदल्यात त्यांनी कसे उपकार फेडले आणि कसा स्वतःचा फायदा करून रात्रभर आनंद घेऊ लागले. तो सगळा प्रसंग आणि ती कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग मित्रांनो, कथेला सुरुवात करते. नमस्कार, माझं नाव मोहिनी आहे. मी आता साधारणतः 35 ते 38 वर्षांची. गेले 7 ते 8 वर्षांपासून मी शिक्षिका म्हणून काम करते. घरात पैशांची काही कमतरता नव्हती. मात्र घरापासून साधारणतः 10 ते 12 किलोमीटर मी जिथे राहते तिथून माझं शाळा होती आणि तिथे शिकवणीचं मी काम करत असायचे. रोज सकाळी 10ला गेले आणि संध्याकाळी 5 वाजता यावं लागत होतं. माझे मालक पण नोकरीसाठी होते. मात्र त्या एका सतत त्यांच्या बँकेच्या कामामुळे सतत परगावी असायचे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा 7-8 दिवस त्यांची बाहेर व्हिजिट असली तर त्यांना जावं लागायचं. मी घरी एकटीच होते. माझ्या सासूबाई नव्हत्या, कारण की माझ्या सासूबाई काही वर्षांपूर्वी वारल्या होत्या. 2 मुलं होती, ती पण शिक्षणासाठी बाहेर हॉस्टेलला असायची. मी घरी एकटे आणि माझे सासरे होते. पण आमचं घरचं एक हार्डवेअरचं दुकान असल्यामुळे माझे सासरे सकाळी 9 वाजता गेले की संध्याकाळी 9लाच घरी येत असायचे. दिवसभर मग मी एकटीच घरी कधीतरी असायचे. एक दिवशी असंच मी कॉलेजमध्ये गेले होते. त्या दिवशी माझं कॉलेजमध्ये खूप महत्त्वाचं काम होतं. खूपच सकाळपासून घाई चालू होती. अचानक घाईमध्ये माझा पायरीवरून पाय थोडासा सटकला आणि थोडीशी माझ्या पायाला अगदीच लागलं आणि माझा पाय पिचकला होता. अगदी उभासुद्धा राहता येत नव्हतं. कशी तरी मी इतर मॅडमच्या आणि शिक्षकांच्या मदतीने घरी आले. मात्र 2-3 दिवस मला काहीच करता आलं नाही. कशी तरी मग मी एक कामवाली पाहायचं ठरवलं, कारण की रोज घरातलं तर मी करू शकत नव्हते आणि माझ्या पायावर जास्त ओझं पण टाकू शकत नव्हते. म्हणून मग मी गावातलीच एक मंगल नावाची कामवाली ठेवली. ती दिसायला पण चांगली होती आणि खूपच चांगल्या पद्धतीने घरकाम आणि स्वयंपाक करायची. माझे मालक येऊन मला पाहून गेले. मात्र जास्त दिवस मी कामावरून सुट्टी घेऊ शकत नव्हते. जास्त 4 ते 5 दिवस. मात्र डॉक्टरांनी महिनाभर काही करू नका असं म्हणून सांगितलं होतं. मला खूप काळजी वाटू लागली होती. काम पण महत्त्वाचं होतं आणि स्वतःचं शरीर पण महत्त्वाचं होतं. माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी दिसायला सुंदर तरुण तर आहेच. मात्र हल्ली वजन खूप वाढल्यामुळे मला जास्त करून काम होतच नाही आणि जास्त करून जड काम अवजड मला व्हायचं नाही. साडीमध्ये मी एकदम देखणी आणि सुंदर दिसत असायचे. पण घरी असल्यावर जास्त करून मी गाऊनच घालायचे, कारण की गाऊन घातलं की अगदी जरा आराम वाटायचा. मग काय, मी घरीच होते. मला खूप काळजी वाटली. दुसरा दिवस कामावरती जायचा होता. पहिल्या 1-2 दिवस माझ्या सासऱ्यांनी माझी मदत केली आणि मला ते शाळेमध्ये सोडायला आणि न्यायला येत असायचे. पण ते इतर किती दिवस करणार. त्यांना पण दुकान महत्त्वाचं होतं. ते माझ्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आणि मला उठताना आणि चालताना त्रास व्हायचा. त्यामुळे खूप लाज वाटायची त्यांच्यासोबत कुठे जायचं म्हटल्यावर. पायाला अजून प्लॅस्टर होतं. पण एक दिवशी असंच रविवारचा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी
मग मला पुन्हा कामावर जायचं होतं. माझे सासरे पण त्या दिवशी बाहेरगावी जाणार होते. मला माझीच काळजी लागली होती. घरी ती मंगल कामासाठी आली होती. ती तिच्या कामात गुंतली होती. बाई गं, मला खूप काळजी वाटली. त्यावेळेस मग काय, मंगल म्हटली की आमचे हे येतील बघा तुम्हाला सोडायला. कारण की तिच्या नवरा असाही घरीच असायचा, काही काम वगैरे करत नव्हता आणि दिवसभर घरी बसायचा, नाहीतर गावामध्ये काही ना काही करत असायचा. मग काय, त्यांना पण कामाची गरज होती. मग मी म्हटलं की त्यांना घरी बोलवून घेशील का, ते मदत करशील मला रोज सोडायला आणि आणायला येतील का, तुमचं वाटलंच तर मी पैसे देते, असं म्हटलं. माझी कामवाली लगेच तयार झाली. त्यावेळेस मी माझ्या मालकांना फोन करून सांगितलं. त्यावेळेस ते म्हटले की असू दे ना, तुला न्यायला आणा येतोय मग चांगलंच आहे. आता सध्या तरी मला पण कामावरून सुट्टी घेता येणार नाही, असे माझे मालक म्हणाले. मग काय, आता माझ्या नवऱ्याला तर टाईम नव्हता. त्या दिवशी मी घरी होते, दुसराच दिवस कामाला जायची वेळ. त्यावेळेस मी कामवालीला फोन केला तर कामवाली म्हटली थांबा, आताच ह्यांना पाठवते. मी म्हटलं की बरं लवकर पाठव. मी त्यांची वाट पाहत थांबले होते आणि त्याच वेळेस ते आले. बाई गं, पहिल्यांदाच मी तिचा नवरा पाहिला होता. दिसायला खूपच रागीट वाटला. अगदी वाढलेली दाढी, रंगाने सावळा, अंगाने धनधाकट आणि धिप्पड होता अगदीच. पण तसाही स्वभावाला खूप चांगला वाटला मला. त्याने म्हटला की बसा. मला चालता येत नव्हतं. कशी तरी मी आले. आमच्या घराच्या बाजूला कट्टा आहे, तिथेच बसले मी पायरीवरती. तो जवळ गाडी घेऊन आला आणि मी गाडीवर कशी तरी त्याच्या पाठीमागच्या साईडला अगदी व्यवस्थित बसले. त्यावेळेस तो मला म्हटला की खूप त्रास होतोय का तुम्हाला. मी म्हटलं हो. अहो, सरळ असं उभाच राहता येत नाही. तिकडे पण मी अगदी बसून असते खुर्चीवरती. त्यावेळेस तो मला म्हटला की हो, मग चांगले दवाखान्यात वगैरे दाखवायचं. मी म्हटलं सगळं करून पाहिलं, एक्सरे वगैरे काढला, मात्र काही नाही. आता जरा तरी आधीपेक्षा बरं वाटतंय, नाहीतर सुरुवातीला 1-2 दिवस खूप त्रास होत होता. मी त्यांच्याशी पाठीमागे बसले, मात्र माझा हात चुकून त्यांच्या खांद्याला लागला आणि मी त्यांना धरलं. आमच्या खूपच जवळीक आली होती. मी थोडीशी लठ्ठ असल्यामुळे अगदीच त्यांना खूपच चिकटून बसले होते. मात्र त्याच्या मनात खूपच वेगळं काय होतं. तो गालातल्या गालात हसला आणि मला घेऊन मग नंतर माझ्या कामाच्या ठिकाणी सोडलं आणि मी त्यांना म्हटलं की संध्याकाळी 5 वाजता मला घ्यायला या. तो म्हटला हां. त्याच वेळेस तो मला म्हटला की तुमचा नंबर भेटेल का, म्हणजे मला फोन करसाल तुम्ही. मी म्हटलं बरं ठीक आहे. त्याच्या मोबाईल नंबर घेतला आणि मी पण मिस कॉल दिला. संध्याकाळी मला तशी गरजच होती. तो नंतर गेला. मग काय, संध्याकाळी मी त्यांना फोन लावला तर त्यावेळेस तो म्हटला की मी आलो आहे गेटवरती. बाई गं, फोन लावायच्या आधीच तो येऊन थांबला होता. खरंच खूपच कामाचा माणूस आहे असं माझं मन म्हणू लागलं. संध्याकाळी तो आला आणि मला ज्यावेळेस घरी घेऊन गेला त्यावेळेस त्यांनी मला मदत केली. मला चालतासुद्धा येत नव्हतं. पायरीवरून जास्त करून चालता येत नव्हतं, म्हणून मी बाजूच्या असलेल्या त्या अँगलला धरून जात होते. त्याच वेळेस त्याने हात लावला आणि म्हटला की मला धरा आणि मी तुम्हाला घरात सोडतो. मी म्हटलं नको, पण घाई गडबडीत मी तशी जात असताना माझा तोल गेला आणि मी पडणार. त्यावेळेस त्याने अगदी मला सावरलं. मी म्हटलं की बरं झालं, मात्र मला आता व्यवस्थित उठता येत नव्हतं. कोणीसुद्धा नव्हतं आजूबाजूला. आमचं घर थोडंसं एका कोपऱ्यात आहे, तसं आमचा बंगलाच. कोणी येत नसायचं. घराला चौबाजूने कंपाऊंडर आहे. मला उठता येत नव्हतं. अचानक बाई गं, त्याने सहजच मला उचलून घेतलं आणि आतमधल्या रूममध्ये नेऊन ठेवलं. मी खूप लाजले होते. क्षणात माझ्यासोबत हे घडलं, पण मलाच गरज होती त्यामुळे मी काही बोलले नाही. पण त्याचं धनधाकट आणि धिप्पाड शरीर, त्याने अलगद मला असं घेतलं आणि आतमध्ये ठेवलं. मी म्हटलं की धन्यवाद. मी म्हटलं की चहा ठेवते. तो म्हटला की नको. थोड्या वेळाने कामवाली मंगल पण येणार होती, त्यामुळे तो माझ्यापासून बाजूला झाला आणि म्हटला की कधी काळी काही गरज लागली तर नक्की सांगत जावा. मी म्हटलं हो. हळूहळू आमच्या चांगली जवळीक वाढली होती. मला काय माहीत, त्याचा जवळचा स्पर्श खूपच हवाहवासा वाटू लागला होता. त्याच्यामध्ये काय होतं माहीत नाही, मात्र त्यांनी मला जवळ घेतलं आणि क्षणात माझ्या अंगावर शहारेच आले होते. असं पहिल्यांदाच मला घडत होतं कोणत्या व्यक्तीच्या बाबतीत. मात्र तो माझी चांगलीच आता काळजी घेऊ लागला. आमचं हे आठवड्याभर असं चालू झालं.
तो माझी रोज मदत करायचा. मात्र एक दिवशी मी माझ्या कामवालीला म्हटलं की आज तुझ्या मालकांना घरी जेवणासाठी बोलव. रोज ते येतात, एवढे चांगले आहेत स्वभावाला. त्यावेळेस कामवाली म्हटली, हो सांगते मी त्यांना. ती स्वयंपाक करून थांबली होती. मात्र तिचे मालक त्या दिवशी बाहेर कुठेतरी गेले होते. त्यांना उशीर होणार होता यायला. त्यावेळेस कामवाली म्हटली, मी जाते. मी म्हटलं मग ते आल्यानंतर लावून दे त्यांना जेवायला. त्यावेळेस कामवाली मंगल म्हटली, हो मी त्यांना सांगते. मग ती निघून गेली. संध्याकाळचे 8 वाजले तरी पण ते आले नाहीत. मग ते जेवायला येतेत म्हणून मी थांबले होते. मग काय त्या दिवशी तर त्यांना खूपच उशीर झाला. संध्याकाळी 10 वाजले. मी म्हटलं की अगं ते येतात का नाही जेवायला. सकाळी शिल्लक राहिल्यावर जेवायला बोलवणं मला योग्य वाटत नाही. त्यावेळेस तिने तिच्या मालकांना पाठवलं. म्हणजे जो माझ्या रोज मदतीला यायचा तो त्या दिवशी जेवायला संध्याकाळी 10-10:30 वाजता आले होते. मी पाहिलं तर त्याला चालतासुद्धा येत नव्हतं, कारण की त्याने थोडीशी घेतली होती. मला सुरुवातीला थोडासा रागच आला आणि असल्या व्यक्तीला मी घरात बोलवलं असं मलाच वाटू लागलं काहीतरी. मात्र त्याने माझी खूप मदत केली होती आणि मी नाही पण म्हणू शकत नव्हते. येताना तो एकटाच आला होता. त्याच्या सोबतीला कोणीसुद्धा नव्हतं. मग काय मी म्हटलं की बसा. त्यावेळेस तो जेवायला बसला आणि मी त्यांना जेवण वाढलं. जेवण झाल्यानंतर त्याला उभंसुद्धा राहता येत नव्हतं. मग काय असंच बोलता बोलता तो मला म्हटला की मालकीनबाई तुम्ही मला खूपच आवडता. तुम्हाला बघितलं तरी खूप इच्छा होते. मी म्हटलं हे काय बोलता. तो म्हटला की जे मनात आहे ते आज बोलून दाखवतोय. असंही माझा मालक माझ्याजवळ नसायचे आणि ते मला वेळ देऊ शकत नव्हते. मात्र हा खूपच माझी काळजी करायचा आणि मला वेळ तर द्यायचा. मी पाहिजे तेव्हा एका फोनवरती तो लगेच येऊन माझ्या मदतीला तयार राहायचा. तसा हा काही वाईट नव्हता, दिसायला पण देखणा होता. खूप महिने झालं मला असं काही मिळालंच नव्हतं. मात्र मी माझी लायकी आणि माझी असलेली जागा ओळखून होते. असं काही करणं योग्य नाही असं माझं मन म्हणत होतं. पण मी पण किती वेळ हे करणार. त्याच्या बोलण्यामध्ये एवढा सौम्यपणा होता की नकळत मी त्याच्या बोलण्याकडं ओढली जात होते. तो मला म्हटला की आज काय तुम्ही कायम जरी तुमची सेवा कर म्हटला तरी मी करायला तयार आहे, कारण की तुम्ही मला खूपच आवडता. रोज तुम्हाला मी पाहतोय आणि त्यामुळे माझं खूपच आकर्षण तुमच्याकडे वाढलं. मी म्हटलं हे काय बोलताय. हो मला असलं अजिबात आवडत नाही. तो म्हटला की हो मी तुम्हाला आवडणार नाही. मी गरीब आहे आणि मलके रोज कपडे घालून येतो. मात्र माझ्या मनात जे आहे ते मी बोलून दाखवले. हे कोण मी पूर्णपणे शांत आणि स्तब्ध झाले होते. हे काय मी ऐकते. मात्र हेच खरं होतं. हळूहळू मला पण त्याच्याविषयी एक वेगळं आकर्षण निर्माण मात्र झालंच होतं, कारण की तो एवढा रांगडा गडी गावाकडचा माझं मन थोडीच राहणार होतं. तो म्हटला की बोला. मी म्हटलं की तसंही मला तुम्ही आवडता हो, पण मला योग्य नाही वाटत. तो म्हटला की त्याच्यात काय आहे. स्वतःच्या मनासारखा आनंद घ्यायला लोकांचा विचार नका करू, स्वतःपुरतं पहा. असं म्हटल्यावर शेवटी माझं पण मन त्याच्याकडे वळालं. मी म्हटलं की मला बेडरूममध्ये न्याल का. तो म्हटला हो. त्यांनी मला कवेत घेतलं आणि बेडरूमच्या बेडवर नेऊन ठेवलं. माझी सुंदरता पाहून तो वेडापिसा झाला होता. मला जवळ घेतल्यानंतर त्याचं खूपच इच्छा होऊ लागली आणि मग काय त्याने मला जवळ घेतलं आणि क्षणात काही बोलायच्या आधी ओठांवर ओठ टेकले. आता खरा मला सुख देऊ लागला. मग मी थोडीच थांबणार होते. मी पण अगदी चांगलाच आनंद घेऊ लागले. खूप दिवसानंतर असं काहीतरी मला मिळत होतं. तो मात्र या गोष्टीत चांगलाच अनुभवी होता आणि ह्या गोष्टी त्याच्यासाठी नवीन नसतील. मात्र तो मला चांगलं सुख देऊ लागला. वेड्यासारखं मला प्रेम करू लागला. मी पण त्याला आनंद देतच होते. तो काही थांबायचं नावच घेत नव्हता. वेड्यासारखंच त्याने मला सुख दिलं आणि प्रेम करतच राहिला. मी पण आता त्याला चांगली साथ देऊ लागली आणि तो सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव मला देत राहिला. तर रात्रभर आम्ही जो आनंद घेतला आहे त्याला कसलाच पारावारा उरला नाही. प्रेमात त्याला कसली सूद राहिली नाही. सकाळी ज्यावेळेस जाग आली त्यावेळेस मी म्हटलं की अरे जा, नाहीतर कामवाले येईल. तो म्हटला की हो. लगेच तो घराकडे निघाला. रात्रभर कुठे थांबला होता त्याने काय कारण सांगितलं घरी माहीत नाही. मात्र दुसऱ्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता आणि माझा चेहरा आनंदाने अगदी फुलून गेला होता.
तिथून पुढे आमची भेट रोजच व्हायची. कधी बाहेर गावी तर कधी घरी. असाच आम्ही आनंद घेत राहायचो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला जराही विसरू नका.